स्तोत्रसंहिता 107 आणि त्यातील 28 ते 30 वचनं आपण वाचणार आहोत. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात. ते म्हणजे कोण? स्तोत्र 107 दुसऱ्या वचनात सुरुवातीला सांगितलंय, परमेश्वराने जे उद्धारलेले जन आहेत ते संकट समयी जेव्हा धावा करतात तेव्हा काय होतं ऐका. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. तो वादळ शमवतो तेव्हा लाटा शांत होतात. त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात आणि तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास नेतो. आमीन. बायबलचं पवित्र वचन आज आपल्यासाठी आहे की परमेश्वर वादळ शांत करणारा देव आहे. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट, अनेक वादळं, वेगवेगळ्या अडचणी ह्या निर्माण होत असतात. आणि जे परमेश्वरापासून उद्धार पावलेले लोक आहेत, परमेश्वराचे जन आहेत, त्यांना परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे की लाटा कितीही मोठ्या असतील, वादळ कितीही मोठं असेल, परंतु त्यांना शांत करणारा परमेश्वर सगळ्यात मोठा आहे. तुमच्या सर्व समस्यांपेक्षा, तुमच्या जीवनातील प्रत्येक वादळापेक्षा, प्रत्येक अडीअडचणीपेक्षा, ज्यावेळेस संकट येतात, जगातील लोकांकडे पण संकट येतात, विश्वासणाऱ्यांकडे पण संकट येतात. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की येशूकडे या संकट येणार नाहीत. खोटी बातमी येते, येशूकडे या संकट डबल करून मिळतील. कारण की येशूकडे आल्यानंतर समस्यांमध्ये वाढ होते. जे काही लोक तुमचा तिरस्कार करत होते, येशूकडे आल्यानंतर जास्त लोक तुमचा तिरस्कार करू लागतील. अडचणींमध्ये वाढ होते. जे तुमच्याशी प्रेमाने बोलणारे लोक होते ते इथून पुढे कदाचित तुम्ही येशूचा स्वीकार केल्या कारणाने ते तुमच्याशी प्रेमाने बोलणार नाहीत. संकट येतील, परंतु याची शाश्वती आहे की संकट परमेश्वर निवारण करणार. कितीही मोठं वादळ आमच्या जीवनात जरी आलं तरी ते वादळ पूर्णपणे शमवण्याचं सामर्थ्य ज्या परमेश्वराकडे आहे तो परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे. हालेलुया. संकट आपल्याकडेही येतात, विश्वासणाऱ्यांकडेही येतात आणि जे जगातील लोक आहेत त्यांच्याकडे पण येतात. परंतु फरक एवढा आहे की संकट जगाकडे आल्यानंतर त्या संकटात त्यांचा शेवट होतो आणि संकट देवाच्या लोकांकडे आल्यावर संकटांचा शेवट होतो. हालेलुया. जो व्यक्ती येशू समोर गुडघे टेकतो, जो व्यक्ती येशू समोर गुडघे टेकतो त्या व्यक्ती समोर प्रत्येक समस्या गुडघे टेकते. आणि म्हणून आम्ही नेहमी परमेश्वराच्या अधीन असणं गरजेचं आहे. आमच्या वादळात, आमच्या संकटात जो वादळ शांत करणारा आहे त्या परमेश्वराकडे आम्ही धाव घेणं गरजेचं आहे. संकटाच्या दिवशी आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. बायबलचं वचन सांगतं, अडचणी आल्या, दुःख आले, संकट आले, आजार आले, विकार आले. आजार आले की डॉक्टर आठवतो, कोणी लिगल मॅटर झालं की वकील आठवतो, जज आठवतो. प्रत्येक परिस्थितीत आम्हाला जगातले जे सोल्युशन आहेत ते पटकन आठवतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर एखादा मोबाईल खराब झाला, तुम्ही आजच मोबाईल विकत घेतला, तो खराब झाला, तो रिपेअर करायला कोणाकडे पाठवणार तुम्ही? बोलत नाही तुम्ही. सलूनमध्ये पाठवणार, बरोबर? बोला. वॉशिंग मशीन बिघडली, कुठं पाठवणार? टीव्ही रिपेअरिंग वाल्याकडे, सर्व्हिस सेंटर. पण टीव्हीचं ना, वॉशिंग मशीन टीव्ही वाल्याकडं नाही. मग मोबाईल बिघडला तर वॉरंटीतला मोबाईल कुठं पाठवणार? मोबाईलच्या कंपनीकडे. आपल्याला किती ज्ञान आहे, आपण किती हुशार लोक आहेत. एखादी वस्तू बिघडली की ते बनवणाऱ्याकडे आपण पाठवतो. मग आमच्या शरीरात बिघाड झाला तर आम्ही देवाकडे का येत नाही? आमच्या निर्माणकर्त्याकडे का येत नाही? आज आम्ही आमचं जीवन प्रभूच्या हाती समर्पित करणं गरजेचं आहे. संकट आली, अडचणी आल्या, समस्या आल्या तर प्रभूकडे आम्ही धाव घेतली पाहिजे. बायबलमधून या वादळाविषयी आज आपण ऐकणार आहोत. हालेलुया. आणि आजच्या संदेशानंतर चॅलेंज देऊन सांगतो, कितीही मोठं वादळ जीवनामध्ये येऊ द्या, तुम्हाला वाटेल सगळ्या बाजूने घेरलंय, पण त्या वादळाला माहित नाही त्यांनी कोणाला घेरलंय. हालेलुया. प्रत्येक वादळ जीवनातलं शांत केलं जाणार आहे.
प्रत्येक परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे, कारण न बदलणारा परमेश्वर आपल्याबरोबर आहे. तो प्रत्येक परिस्थिती बदलू शकतो, कारण तो स्वतः कधी बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे, तो बदलत नाही. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी परमेश्वर वादळ शमवतो, थांबवतो, त्यांना लाटांना शांत करतो असं बायबलमध्ये लिहिलं आहे. एक देवाचा सेवक जुन्या करारात आपल्याला पाहायला मिळतो. योनाचं पुस्तक, आणि सुरुवातीपासून जर आपण वाचत आलो तर ह्याच्यात या पुस्तकात 4 अध्याय आहेत, आणि या अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने योनाला सांगितलं की मोठ्या निनवे शहराला जा आणि तिथं जाऊन सुवार्ता सांग, त्या शहराचा नाश होणार आहे. आणि ही सुवार्ता त्याला सांगण्यासाठी परमेश्वराने नियुक्त केलं. आणि योनाने काय केलं की त्याला वाटलं की आता परमेश्वरापासून मला पळून जाता येईल. मला तुम्हाला सांगू द्या, लक्ष देऊन ऐका, की परमेश्वरापासून कोणाला कुठंच पळून जाता येणार नाही. प्रभूचा कब्जा संपूर्ण पृथ्वीवरती आहे, स्वर्गावर आहे. तुम्ही जाल तिकडे तुम्हाला येशू ख्रिस्त भेटणार आहे. हालेलुया. एक प्रॉफिटिक वर्ड तुम्हाला देतो, लक्षात ठेवा. येत्या दिवसात असं संजीवन येणार आहे की प्रत्येक TV चॅनलवरती तुम्हाला फक्त येशूचं वचन ऐकायला मिळणार आहे. हालेलुया. तुम्ही झी मराठी लावाल, तुम्हाला येशूचं वचन. अरे इकडे याच्या देवाचं काम चाललंय. तुम्ही चॅनल चेंज कराल, आज तक ऐकूया, तिथं पण तुम्हाला येशूचंच नाव ऐकायला मिळेल. प्रत्येक चॅनल बदललं जाईल, पण येशूचं नाव बदलणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जिथं जाल तिथं तुम्हाला येशू भेटणार आहे. प्रभूची स्तुती असो. तर योनाला संदेश आहे परमेश्वराचा की उठ योना आणि निनवे शहराला जा. योनाने तर सगळी तयारी केली. बघणाऱ्याला वाटते की योना आता मिनिस्ट्रीला चाललेला आहे, सगळी पॅकिंग केली, सगळी तयारी केली. परंतु ज्या वेळेस तो जिथून त्यांची जहाजं सुटतात तिथं बरोबर ST स्टँडवरती पोहोचल्यासारखं पोहोचला तिथं. आणि मग तिथून वेगवेगळ्या STचे बोर्ड लावलेले असतात. एक नगरला जाते, एक पुण्याला जाते, एक साताऱ्याला जाते, असं तिथं जहाजं असतील. परंतु ज्या निनवे शहराकडे देवाने त्याला जायला सांगितलं त्या जहाजात न बसता भलतीकडे एका तार्शिसला जाणाऱ्या जहाजात तो बसला. आणि मग पुढे आपण पाहतो की त्याचं जहाज पुढं जाऊ लागलं. त्याला वाटलं आता सुटलो मी परमेश्वराच्या तावडीतून, देवाने मला काम दिलं होतं, परंतु आता ते काम न करता आता तार्शिसला आपण निघून जाऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचा संकल्प काही असो, तो संकल्प रद्द होईल, पण माझ्या देवाचा संकल्प तुमच्या जीवनात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे निरर्थक प्लॅन व्यर्थ ठरतील, मानवी बुद्धीतून, मानवी विचारातून आलेले प्लॅन फसतील. पण एकदा देवाने ठरवलं, एकदा शिक्का मारला, तुला मी प्रॉफिट बनवणार, तर तो बनवूनच राहणार. हालेलुया. तो काहीही करील, परंतु तुमच्या जीवनासाठी त्याच्या योजना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. योना मस्तपैकी गेला. आता त्याला वाटलं सुटलो, डायरेक्ट जाऊन बेसमेंटमध्ये झोपून घेतला. आरामशीर प्रवास सुरू झालेला आहे. असा झोपला, असं वाटतं घोडे बिडे विकूनच आला होतं की काय. आणि इतका छान झोपलेला आहे. वादळ तयार झालं समुद्रात, आणि असं वादळ की आता भयंकर परिस्थिती त्या वादळामध्ये निर्माण झालेली आहे. चला आपण डायरेक्ट वचनातूनच वाचूया की कसं वादळ होतं ते, आणि त्या वादळात काय परिस्थिती होती. योना याचा पहिला अध्याय 4 ते 7 वचनं फक्त आपण वाचूया. योना याचा पहिला अध्याय 4 ते 7. जोना चॅप्टर 1 वर्सेस 4 ऑनवर्ड्स. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. वादळ कुणी आणलं असं समजायचं नाही, फक्त शांत करतो. गरज पडली तर वादळ पण आणतो, है ना. गरज पडली तर बरोबर काम पण करतो, आहे की नाही. त्याप्रमाणे परमेश्वराने समुद्रामध्ये वादळ तयार केलेलं आहे. परमेश्वराने प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. जहाज फुटण्याच्या लागास आले. आता त्यांचं जे जहाज आहे ते जहाज त्या वादळात अडकलेलं आहे. वादळ एवढं जोरदार आहे, तो वारा एवढा भयंकर आहे की आता हे जे जहाज आहे ते फुटायला आलंय. एवढं भयंकर त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि खलाशी सगळे घाबरले. पुढच्या वचनात सांगितलंय 5व्या वचनात, खलाशी घाबरले व आपापल्या दैवताचा धावा करू लागले. काय करू लागले? आपापल्या दैवताचा, जे जे त्यांचे देव होते. आता त्या जागेमध्ये किती लोक असतील, कुणी येशूला मानणारे असतील, कुणी नसतील. ज्याचे ज्याचे जे जे देव होते
त्यांनी आपापल्या देवाला हाक मारायला सुरुवात केली. कदाचित काही लोकांनी 2 वर्षापासून प्रार्थना केली नसेल, त्या दिवशी अचानक त्यांना देवाची आठवण आली असेल. अचानक त्यांना समजलं असेल की आता संकटात देवाची आठवण केली पाहिजे. ज्यावेळेस माणसाला काहीच समजत नाही, डॉक्टरच्या हातातून ज्यावेळेस केस निघून जाते सगळी, त्यांना वाटतं आता काय होईल काय गॅरंटी नाही. नातेवाईक येतात, विचारतात, डॉक्टर साहेब कसं आहे पेशंट? आता सगळं वरच्याच्या हातामध्ये आहे. मग आम्ही सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी वरच्याच्या हातात द्यायला शिकलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी बायबल सांगतं की सगळे, 5वं वचन, खलाशी घाबरले व आपापल्या दैवताचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. किती लोक आमेन म्हणतील? वादळ आलं की जहाज रिकामं करावं लागतं. आमेन, हालेलुया. वादळ आलं की जहाज रिकामं करावं लागतं. शेजारच्याला सांगा, तुमचं जहाज रिकामं करा. वादळ आलं की जहाज रिकामं करायचं. कधी कधी मनात एवढा राग आम्ही धरून बसतो. आता ही जी सगळी वचनं आहेत आपल्या परिवाराकडे पण आपण थोडंसं बघूया. कधी कधी परिवारामध्ये वादळ तयार होतं आणि असं वादळ तयार होतं की त्या वादळामध्ये आम्हाला वाटतं की जहाज फुटतंय की काय. त्यावेळेस जहाज रिकामं झालं पाहिजे, सगळे राग टाकून दिला पाहिजे. आमेन, हालेलुया. यीशु ख्रिस्त बहता दरिया है. हालेलुया. बहता दरिया यीशु मेरा, इसमें तो डूब जा. टाकून द्यायचं सगळं त्याच्या वधस्तंभावर, राग काढून टाकायचा. काही लोकांना सवय असते, 1992 मध्ये त्या लग्नात तू मला अशी बोलली होतीस, मी तुमच्या इकडे लग्नाला आले होते पण तू मला आहेर दिला नाहीस, आज तू पण घरी बोंबलत जा, वगैरे वगैरे वगैरे. आहे की नाही? राग मनुष्य मनात धरतो, बदला धरण्याचा प्रयत्न करतो आणि एकमेकांना दुखवण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीमध्ये या जहाजात जो कचरा भरलेला आहे, या जहाजात नको असलेल्या गोष्टी भरलेल्या आहेत, त्या आम्हाला बाहेर टाकाव्या लागतील. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त पाण्यावर चालला का? कारण त्याचं जहाज फक्त देवाच्या सामर्थ्याने भरलेलं होतं. हालेलुया. बाकी केर कचरा आतमध्ये काही नाही. माणूस का बुडतो? कारण एवढा कचरा आतमध्ये भरलेला आहे, नको त्या गोष्टी आतमध्ये आहेत. त्या ठिकाणी त्यांनी जहाज रिकामं केलं. आज ते विचार असतील, आज त्या बॅड हॅबिट्स असतील, आज त्या नको त्या गोष्टी असतील, त्या गोष्टी आज टाकून द्यायच्यात, त्या गोष्टी आज आपल्याला फेकून द्यायच्यात, त्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकायच्यात. जहाज त्याच्यामुळं हलकं झालं, पण तरीसुद्धा काही परिणाम होईना. खलाशांचा हा पहिला प्रयत्न असतो की पहिलं जहाज हलकं करायचं. जेवढं जड तेवढं लवकर फुटणार, जेवढं हलकं तेवढा वेळ पाऱ्यावरती तरंगत राहणार. हालेलुया. त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना काही यश येईना. पुढे योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. कुठं जाऊन? तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. आणि पुढं बायबल सांगतं, तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास, उठ, आपल्या देवाचा धावा कर. हालेलुया. एक जहाज चालवणारा माणूस देवाच्या दासाला सांगतोय की तू आता देवाचा धावा कर. आता तू देवापासून लांब धावत होता, आता देवाकडे धावायला सुरुवात कर. त्याचा धावा कर. तू भलत्या ठिकाणी चालला होता, आता तुला देवाकडे जाण्याची गरज आहे. कोण सांगतोय? एक वेगळा व्यक्ती, जो काही पास्टर नाही, जो काही प्रॉफिट नाही. प्रॉफिटला तो सांगतोय की उठ आणि आपल्या देवाचा धावा कर, आपल्या देवाकडे ये. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. देवाच्या लोकांनो, त्याला देवाचा धावा करायला लागला. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी एकमेकांना म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू. ह्या चिठ्ठ्यांचा प्रकार फक्त जुन्या करारामध्ये आहे. बोलो येशू मसीह की. नवीन करारात एकच ठिकाणी आढळतो. कधी? मत्तियाची निवड झाली यहुदाच्या जागी, तिथं. पण ख्रिश्चन लोकांनी चिठ्ठ्या टाकायच्या. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती देव. लॉटरीचं तिकीट काढायचं, चिठ्ठ्या टाकायच्या. का माहिती आहे का? जुन्या करारातल्या ह्या लोकांना चिठ्ठ्याची गरज का पडायची? त्यांना पवित्र आत्मा नव्हता. त्यांना पवित्र आत्मा
यायचा, मदत करायचा, आत्मा निघून जायचा. कारण की यांच्याकडे कसलं बकऱ्याचं येडक्याचं रक्त आहे की नाही. आणि त्याच्यामुळं पवित्र आत्मा टेम्पररी येऊन तेवढ्याशा शुद्धतेपुरता तो पवित्र आत्मा यायचा, निघून जायचा. पण आमच्याकडं जनावराचं नाही, आमच्याकडं साक्षात देवाच्या पुत्राचं रक्त आहे, येशूचं रक्त आहे. म्हणून आम्हाला पवित्र आत्मा परमनंटली मिळाला आहे. सार्वकालिक जीवन मिळालेल्यांना सार्वकालिक पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. हालेलुया. जे लोक टेम्पररी काम करतात त्यांना तो आनंद कळेल मी काय बोलतोय ते. हालेलुया. टेम्पररी आणि परमनंटमध्ये काय फरक आहे? टेम्पररीला कधी पण घरी पाठवू शकतात, परमनंट झाला म्हणजे पक्का. जुन्या काळातले लोक टेम्पररी कामावर होते, आम्ही परमनंट लोक आहोत. हालेलुया. कारण देवाने आम्हाला परमनंटली पवित्र आत्मा दिलेला आहे. या ठिकाणी देवाच्या संतगणांनो आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं की त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि चिठ्ठ्या टाकल्याच्या नंतर पुढे पहा, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढावले हे आपल्याला कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. कोणाच्या नावाची? योनाच्या. आता योनाची चिठ्ठी निघाल्याबरोबर त्यांनी डायरेक्ट योनाला पुढं घेतलं, त्याची झाडाझडती चालू केली. आधी सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या, लकी ड्रॉ, कोण येतं काय नाही, हे की नाही. बरोबर त्याची चिठ्ठी निघाल्याच्या नंतर कोण आहेस तू, कुठून आला, कुठं चालला, त्याची इन्क्वायरी चालू केली. काय करतो तू? त्यांनी खरं खरं सांगितलं. आणि मग हे लोक घाबरले, आता ह्याच्यामुळं संकट आलं आहे. त्यांनी त्याला विचारलं योनाला, आम्ही तुझं काय करू? आणि मग त्यांनी सांगितलं की मला समुद्रात फेकून द्या म्हणजे हे वादळ शांत होईल. आता हे लोक घाबरले, फेकलं तर पाहिजे, पण हा कोण आहे? हे काय आधी आत्ता जे काय आम्ही लगेच खाली फेकून दिलं, आमच्या बॅगा सुटकेस बिटकेस काय खाली टाकलं पाण्यामध्ये जहाज हलकं करण्यासाठी, तसा हा साधारण माणूस नाही आहे. हा परात्पर देवाने निवडलेला माणूस आहे, देवाचा आवाज ऐकणारा माणूस आहे. आणि त्या लोकांच्या मनात भय आलं, त्याला कसं काय मारायचं? मग त्यांनी सांगितलं की नाही, मला फेकून द्या तुम्ही पाण्यात. आणि मग त्यांनी देवाला म्हणलं, देवा की ह्या तुझ्या दासाला आम्ही पाण्यात फेकतोय, पण याचा झाडा आमच्याकडून घेऊ नको. जे उचललं डायरेक्ट दिला फेकून पाण्यामध्ये. बोले येशू मसीह की. हालेलुया. जग नेहमी तुम्हाला फेकायला तयार असतं. किती लोक हालेलुया म्हणणार आहेत? हालेलुया. बोले येशू मसीह की. दानिएलला सिंहाच्या गुहेत फेकून दिलं. अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. इर्मयाला त्या कोरड्या विहिरीत टाकून दिलं, चिखलात जाऊन रुतला इर्मया. काय परिस्थिती आहे? त्या शद्रक मेषक अबेदनगोला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकून दिलं आतमध्ये. जग तुम्हाला फेकायला तयार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जग जेव्हा फेकील तुमचा देव तुम्हाला झेलल्याशिवाय राहणार नाही. तो बरोबर कॅच करण्यासाठी तो नेहमी तयार असतो. आणि मग पहा, परमेश्वराने एक मत्स्य सिद्ध केला, एक मासा सिद्ध केला. मासाला पहिलंच कामगिरीवरती नेमून ठेवलंय. मासा आपला आ करून खाली तयार आहे. बोल येशू मसीह की. हालेलुया. मासा फुल पोझिशनमध्ये. बायको बाजूने आले असेल, अहो संध्याकाळी भाजीला काय, ए बाजूला हो, मी देवाच्या कामगिरीवरती आहे, मला डिस्टर्ब करू नको. मी जर ह्याला घेतलं नाही बरोबर तर माझंच काहीतरी होऊन जाईल. तू बाजूला हो, तू हट, आता कोणी बोलू नका. कोणी फ्रेंड सर्कल बोलवते, इकडे येऊ नका कोणी, मला कॅच करायचं कोणाला तरी. माझ्या देवाने मला कामगिरीवरती पाठवलंय. आज देवाकडे एकच प्रार्थना करा, देवा मला योनासारखं करू नकोस, मला योनासारखं करू नको ज्याने तुझ्या आज्ञा मानली नाही. मला त्या माशासारखं कर, मला त्या माशासारखं कर ज्याने एक्झॅक्ट काम केलं आणि ज्याने योनाला बरोबर ज्याने गिळून घेतलं. आणि मग काय सुरू झालं? 3 दिवस 3 रात्र. दुसरा अध्याय वाचा नंतर आरामशीर. 3 दिवस 3 रात्र माशाच्या जहाजात केली प्रार्थना. झोपला होता. हालेलुया. जहाजात झोपला होता, प्रवासात झोपला होता. परंतु आता दैवी चमत्कार घडला की योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र फास्टिंग प्रेयरमध्ये आहे. हालेलुया. 3 दिवस 3 रात्र. आता जसं 3 दिवस 3 रात्र कळकळून रडून देवाकडे प्रार्थना झाली माशाच्या पोटातून, तिसऱ्या दिवशी बरोबर मासा किनाऱ्यावर गेला आणि डायरेक्ट ओकून टाकलं योना बाहेर.
मला खूप वेळा प्रश्न पडतो असा, योनाला लोक भेटले असते ना, आपण नाही का, आता मी आलेल्या आपले पास्टरांनी पण मला विचारलं, सगळ्यांनी मला भेटले, विचारले कसं काय पास्टर, प्रवास कसा झाला, कसे आले, बाय रोड आले का कसे आले, बसने आले की कारने आले. मी म्हटलं कारने. तर योनाला कोणी विचारलं असेल कसे आले, काय नाही माशाने आलो. है की नाही? आजपर्यंत जगाच्या इतिहासात कोणी माशाने आलं नसेल, कोणी फ्लाईटने आलं, कोणी गाडीवर बसून आलं, कोणी कसे कसे लोक प्रवास करतात. पण योना एक असा पहिला माणूस आहे, कसा आला रे बाबा, मी माशाने आलो आहे. स्पेशल लोकांना स्पेशल ट्रीटमेंट. हालेलुया. योना तिथं पोहोचला आणि त्या ठिकाणी देवाचं गौरव झालं. त्यामध्ये आता एक महत्त्वाचं वचन आपल्याला वाचायचं आहे. योना पहिला अध्याय 15वं वचन, योना 1:15. जस्ट योना पहिला अध्याय 15वं वचन. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळायचा राहिला, वादळ शांत झालं. हालेलुया. ज्या वेळेस त्यांनी योनाला तिथून बाहेर काढलं त्यावेळेस वादळ शांत झालं. आज वादळ कशामुळे, आज अडचण कशामुळे, प्रत्येकाला ठाऊक असतं, प्रत्येकाला ठाऊक असतं. परमेश्वर रिव्हील करतो प्रत्येकाला, कुठल्या गोष्टी माझ्या चुकतायत, कुठली गोष्ट परमेश्वराला आवडत नाही. योनाचा हा परमेश्वराची आवाज्ञा करण्याचा जो स्वभाव आहे तो बरोबर परमेश्वराने त्याला बदलून टाकलं. कुठली अशी गोष्ट आहे आमच्या जीवनात, काय अशी गोष्ट आहे परमेश्वराला जी आमच्या जीवनात आवडत नाही आहे, आज ती गोष्ट त्या आमच्या जीवनातून जर दूर केली तर आमच्या जीवनातली वादळं शांत होणार आहेत, आमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव होणार आहे. आता फक्त आमच्या जीवनातल्या वाईट गोष्टी म्हणजे आमच्या वाईट सवयीच नाही, बऱ्याचदा सैतानी प्रभाव काही लोकांच्या जीवनावरती असतात, बऱ्याचदा सैतानी प्रभाव काही लोकांच्या जीवनावर असतात. आम्ही त्या सैतानी प्रभावांच्या विरुद्ध उभा राहून प्रार्थना केली पाहिजे. आमेन. हालेलुया. दुरात्म्यांना आम्ही धमकावलं पाहिजे, सैतानी सत्तांना आम्ही नष्ट केलं पाहिजे. दुरात्म्याची सेना, अंधारी सत्ता यांच्या विरुद्ध देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि ज्या वेळेस त्या वाईट गोष्टी आम्ही धमकावतो, आमच्या परिवारातून, आमच्या वैयक्तिक जीवनातून आमच्या जीवनाकडं आशीर्वाद आल्याशिवाय राहत नाहीत. आमेन. बोले येशू मसीह की. पहिलं उदाहरण कोणाचं शिकलो आपण, योनाचं. एक योनाच्या पण लाईफमध्ये वादळ आलं होतं, आहे की नाही. योनाच्या लाईफमध्ये म्हणजे समुद्रावर आलं ते वेगळं आणि त्याच्या जीवनात आलं ते वेगळं. माशाच्या पोटात जाणं, फेकलं जाणं, ते वादळ म्हणजे काही सोपी परिस्थिती असं समजू नका. आधी किती सरळ होतं ना, होय प्रभू तुझा दास ऐकतोय. सरळ मस्त प्रवास करून तिथे गेला असता, आरामशीर वचन सांगितलं असतं, काम संपलं असतं. पण त्याला देवाची आवाज्ञा करायला त्याला मन झालं आणि तिथून पुढं त्याच्या जीवनामध्ये वादळ तयार झालं. परंतु परमेश्वराने त्या ठिकाणातून त्या मचव्याचा, त्यांच्या जहाजाचा पण बचाव केला आणि योनाचा बचाव केला आणि त्या ठिकाणी अद्भुत कार्य झालं. त्या वादळातून परमेश्वराने त्यांना सोडवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय. या अध्यायामध्ये पौल एक बंदिवान म्हणून प्रवास करत आहे आणि त्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये क्रेताचा प्रवास वगैरे बऱ्याच गोष्टी या 27व्या अध्यायामध्ये दिलेल्या आहेत. आणि या अध्यायामध्ये पौलाच्या सह म्हणजे टोटल त्या जहाजावरती 276 असे प्रवासी त्या ठिकाणी होते जे प्रवास करत होते. 276 प्रवासी त्या जहाजावरती होते आणि त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना सुरुवातीपासून अडचण येत होती, कारण की देवाच्या दासाला बंदिवान करून घेऊन जाणं एवढं सोपं नव्हतं. या ठिकाणी वाचूया आपण काही वचनं. प्रेषित 27:13 आणि 14. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. हा प्रवास सुरू होत असताना पौलाला आधीच देवाने दाखवलं होतं की हा प्रवास न करता जे बेट जवळ आहे त्यावर जाऊन तुम्ही थांबा. परंतु तिथं थंडी फार असल्यामुळे खलाशी आणि जे
हुशार लोक होते आणि त्या ठिकाणचे शताधिपती आणि जेही लोक त्या जहाजावर होते त्यांनी मिळून एक निर्णय घेतला की इथलं ॲटमॉस्फिअर चांगलं नाही, आपण पुढचा प्रवास करूया. आणि कुणीच पाऊलाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. का? कारण की ते त्याला एक गुलाम समजत होते, ते त्याला एक बंदिवान माणूस समजत होते, त्याला ते तुच्छ लेखत होते. अशी सुरुवातीची परिस्थिती होती. प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि त्यांना असं वाटलं की आता आपला बेत चांगला झाला, वारा कमी झाला आहे आणि आपण व्यवस्थित चाललेलो आहे. आणि अचानक मध्येच त्यांच्या त्या जहाजावरती मोठं संकट आलं आणि युरकुलोन नावाचं एक फार मोठं भयंकर वादळ त्यांच्या दिशेने आलं. आणि मग पुढं त्यांची परिस्थिती एकदम बिकट होत गेली. मग ते जहाजातल्या वस्तू फेकतायत, वेगवेगळ्या वस्तू कमी करायचा प्रयत्न करतायत. त्यांचे काय स्ट्रॅटेजीज होत्या. वादळ आल्यानंतर खूप त्याच्यामध्ये वचनं आहेत, त्यांनी खूप चेंजेस केले वादळात बचावण्यासाठी, पण त्यांचे प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होते. आणि पुढे 18व्या वचनात आपण वाचूया, प्रेषित 27 आणि 18. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे, हा शब्द एक्झॅक्टली आधी पौलाने उच्चारला होता की या पुढे जाऊन आपल्याला हाल सोसावे लागणार आहेत. आणि एक्झॅक्ट तेच शब्द तिथं घडले ज्या वेळेस त्यांनी देवाच्या दासाचा शब्द ऐकला नाही. बोलो येशू मसीह की हालेलुया. जगाच्या दिखाव्याकडे आपण जाता कामा नये. परमेश्वराची काय योजना आहे त्याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. आम्हाला कशाने आशीर्वादित होणार आहेत, आपण परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. आमच्या बुद्धीवरच आम्ही अवलंबून राहता कामा नये. आणि म्हणून इथं पौलाला स्पष्ट देव दाखवतोय, माझ्या भावांनो सगळ्यांना ओरडून सांगतो, तिकडं आता पुढं घेऊ नका तुम्ही जहाज, तुम्ही इथंच थांबा, आपलं नाही तर नाश होणार आहे. आणि पुढं काय मोठं वादळ त्यांना आडवा आलं. ज्या गोष्टी नॉर्मली खलाशांना कळणार नाहीत, ज्या गोष्टी जगी ज्ञानाला कळणार नाहीत, त्या गोष्टी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कळतात. प्रियांनो, त्या गोष्टी परमेश्वराचा आत्मा आम्हाला प्रकट करतो. मग जर देव या दासाला प्रकट करतोय, पौलाला प्रकट होतंय, पण तरीसुद्धा खलाशी कोणी ऐकायला तयार नाही, घेऊन गेले. आणि मग वादळात जहाज अडकलं. मग अशी भयंकर परिस्थिती झाली, जेवण नाही, काय नाही, 14 दिवस एकदम त्या वादळात त्या अडकलेले आहेत. जेवण आहे, जहाजात जेवण आहे, पण कोणाची खायची इच्छा नाही. त्यांना काही सूर्य दिसेना का चंद्र दिसेना, दिवस आहे की रात्र हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. कंटिन्यू त्या वादळामध्ये अडकलेले होते. आणि या परिस्थितीमध्ये एक क्षण असा आला, पौलाने उठून डायरेक्ट बोलायला सुरुवात केली, एकाच्याही केसाचा नाश होणार नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पौलाला का गॅरंटी या गोष्टीची? कोणाचा नाश होणार नाही. तुझा नाश नाही होणार पौला, तेवढं बोलतो, अभिषिक्त आहे. बाकीच्यांबद्दल का बोलतो? का ते थोडे सगळे विश्वासणारे होते? ते सगळे विश्वासणारे नव्हते. पौल विश्वासणार आहे, बाकीचे तर अजून गुन्हेगार होते. त्यांनी काय काय पाप केले असतील माहीत नाही आपल्याला. मग त्यांच्या जीवाची तू का हमी घेतो? देवाच्या प्रिय लोकांनो, आपला जो फेथ आहे ना, त्या फेथच्या काही दिवसात म्हणजे माणूस जसजसा प्रभूमध्ये असा वाढत जातो, काही रहस्य आपल्याला कळायला लागतात. तुफान आलंय, वारा आलाय, आणि बायबल सांगतं 27:18 प्रेषितच्या फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगट टाकून देऊ लागले. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. तारवाचे अवजार सगळं फेकतच चाललेत, सुरुवातीपासून रिकामं करतायत. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत. एवढं धुकं, एवढी थंडी आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. तुफानाचा जोर, अशी थंडी, असं तुफान, आणि ते तुफानामध्ये त्या वादळात पौलाचं जहाज अडकलेलं आहे. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली की आता आम्ही वाचू शकू. ही जी आशा आहे ती हळूहळू त्यांची आशा कमी व्हायला लागली. कधी आमच्या जीवनातही अशी संकट येतात. विश्वासणारे कधी कधी अशा प्रकारच्या संकटामध्ये अडकतात आणि आम्हाला असं एका क्षणी वाटतं की प्रभू तू का उत्तर देत नाहीस. कधी आम्हाला असं वाटतं की मी ह्या समस्यांनी घेरलोय देवा, मी अडचणींमध्ये आहे. आणि मेन म्हणजे पास्टर लोक त्यांचं दुःख कोणाला सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? उदाहरणार्थ, इथे एखादी बहीण बसलेली आहे, तिचं डोकं दुखतंय,
तिने विचार केला, आता हे पास्टरला हिलिंग गिफ्ट आहे, आपण प्रेयर करून घेऊ आता झाल्यावर, असं विचार करतं कोणी. आणि मी इकडंच रडून रडून संदेश द्यायला लागलो, आज फार डोकं दुखतंय, आज फार डोकं दुखतंय. ती म्हणाली, ह्याला स्वतःचं बरं करता येत नाही, हा माझ्यासाठी काय प्रेयर करणार आहे. पास्टर्स त्यांचं दुःख शेअर करू शकत नाही. आणि कधी असं वाटतं, देवाच्या लोकांना कधी असं वाटतं, सगळीकडून समस्या येतात, एकदा यायला लागली ना सगळीकडून समस्या येतात. घरातून समस्या, कामातून समस्या, प्रत्येक ठिकाणातून समस्या येतात आणि माणसाची मध्ये कोंडी व्हायला सुरुवात होते. सगळ्या बाजूंनी माणूस अडकतो, प्रार्थना करतात तरी पण उत्तर मिळत नाही कधी कधी. आणि ज्या वेळेस अशा परिस्थितीमध्ये आम्ही अडकतो त्यावेळेस आमची जी आशा आहे की प्रभू आता नक्की काय होणार आहे, माझं संपलं का सगळं, असं वाटतं. आणि कोरोनाच्या काळात ह्या गोष्टी सगळ्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत, फार भयंकर. तेव्हा तर कोणी कोणाला ओळख देत नव्हतं, सगळे मास्क दाखवून शेजारून निघून जायचे, पण कोणी कोणाला प्रेज द लॉर्ड करत नव्हतं. फार भयंकर. सख्खे भाऊ असे भावाला लांबून ताट फेकून द्यायचे, भैया ले लो और उधर खा लो, अशी परिस्थिती होती. कोणी कोणाला भेटत नव्हतं, ओळखत नव्हतं. आणि कधी अशी परिस्थिती येऊ नये. अनेक वेळा आम्ही संकटात असे वादळात अडकलो जातो. कधी असा वेळ येईल की तुमचे अश्रू पुसायला, तुमची संकट दूर करायला तुमचे जवळचे लोक येणार नाहीत. पण लक्षात ठेवा, कुणी नाही आलं तरी प्रभू तुमच्या भेटीला नक्की येईल. तो तुमच्या जीवनातलं प्रत्येक दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या परिस्थितीतून देवाने मला असं उभं केलं की मला अजून माझा बॉन्ड परमेश्वराबरोबर चांगला झाला. प्रभूला मी धन्यवाद देतो की या ठिकाणी सगळ्या बाजूंनी वाईट परिस्थितीने घेरलेले. थंडी काय, सगळी वाईट परिस्थिती आहे, धुकं आहे, सूर्य दिसला नाही का, चंद्र दिसला नाही का, तारे दिसले नाहीत, काहीच त्यांना कळत नाही, दिवस आहे की रात्र. या परिस्थितीत त्यांचं जहाज अडकलंय आणि वादळाने त्यांचे हाल हाल केलेले आहेत असं बायबल सांगतं. आणि पुढे त्याच अध्यायात 43 पासून पुढे आपण वाचूया. एक असा क्षण आला की खलाशांना कळालं की आता आपलं जहाज अगदी एखाद्या किनाऱ्याच्या जवळ आलेलं आहे. एखादं बेट किंवा काहीतरी आहे. त्यांचा असा अंदाज तयार झाला की हेलकावे खात वाहत वाहत ते जहाज जिथपर्यंत पोहोचलं त्यांना असं कळालं की आता हे जहाज कुठंतरी किनाऱ्याकडं आलंय. आणि जर किनाऱ्याकडं आलंय तर त्यांनी खालची डेप्थ मोजायला सुरुवात केली आणि त्यांना कळालं की आता खडक लागलाय खाली आणि आता कुठंतरी पटकन हे जहाज आदळेल आणि जहाज फुटेल आणि किनाऱ्यावर येऊन आपण मरू. मग त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी काही शिपायांनी निर्णय घेतला. पौल पण एक कैदी होता आणि काही शिपायांनी निर्णय घेतला की जेवढे कैदी आहेत त्यांना आपण पहिलं मारून टाकू आणि नंतर बाकीच्या लोकांना घेऊन आपण पुढं किनाऱ्यावरती जाऊ. परंतु त्या ठिकाणी अशा काही लोकांना परमेश्वराने उभं केलेलं आहे की ज्या पौलाने त्यांना प्रॉफिटिकली इन्करेज केलं होतं, त्यांना चांगले शब्द देऊन उत्साही केलं होतं, त्या लोकांनी पौलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं की कोणाला मारू नका, ज्यांना पोहून जाता येईल किनाऱ्याला त्यांनी पोहून जा, ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी लाकडाचा कशाचा तरी आधार घ्या आणि तुम्ही किनाऱ्याला जा. या परिस्थितीमध्ये आपण वाचूया 43 ते 44 वचनं. प्रेषित 27 ॲक्ट्स 27 43 to 44. तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला. शताधिपती आडवा आला म्हणजे आता पौलाला मारण्याची इच्छा आहे शिपायांना, कारण की आता हा एक बंदीवान आहे आणि त्या बंदीवानाला कुठं आता सांभाळत बसायचं, त्याला मारून टाका हा उद्देश होता. शताधिपतीने मध्यस्थी केली आणि त्या ठिकाणी देवाचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनाऱ्यास जावे आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे. याप्रमाणे सर्वजण निभावून किनाऱ्यास पोहोचले. आमेन. बोलो येशू मसीह की. एकाही व्यक्तीचा नाश झाला नाही. योनाच्या तारवामध्ये, योनाच्या जहाजामध्ये एकटा योना असा आहे की त्याला देवाचा संदेश आहे. या देखील तारवात असा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव पौल आहे. त्या एकट्यामुळे
अख्खं जहाज सुरक्षित आहे. आणि बायबल सांगतं की सगळेजण जेवढे लोक त्या तारवामध्ये होते 276 प्रवासी, त्यातल्या एकाच्याही जीविताची हानी परमेश्वराने होऊ दिली नाही. एकालाही परमेश्वराने मरू दिलं नाही. एकाही त्या प्रवाशांपैकी एकही व्यक्ती त्या प्रवासामध्ये परमेश्वराने मरू दिला नाही. सुरक्षित सगळेच्या सगळे मिलिता येथे त्या बेटावरती जाऊन पोहोचले. बोलो येशू मसीह की हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुमचं प्रेयर लाईफ स्ट्रॉंग असतं, संकटामध्ये ज्यावेळेस तुम्ही अगदी बळकटीनं वागता, संकटाच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्थिरता दाखवता, त्या कालावधीमध्ये परमेश्वर नक्की तुमच्या बरोबर असतो. तो तुम्हाला चिन्ह चमत्कार दाखवतो. परंतु संकट आले म्हणून जर घाबरून गेले तर प्रभूच्या प्रिय लोकांनो, आम्हाला त्या संकटातून निभावणारा दुसरा कोणीही मार्ग आपल्याकडे नाही. आमेन. एकच मार्ग आहे आणि तो मार्ग येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ता वाचून वादळातून आपल्याला कोणी बाहेर काढू शकत नाही. आज कदाचित आपल्यापैकी कोणी अशा संकटात असेल, जीवनात काही लहान मोठी वादळं असतील, संकट असतील, घरात भांडण तंटे असतील, जीवनात आजार असेल, काही फायनान्शियल क्रायसिस असतील, नोकरीविषयी समस्या असतील, विवाहाविषयी कुठलीही समस्या असेल, कुठल्या वादळात आपण अडकलेलो आहोत. पण त्या वादळात जर आम्हाला माहीत आहे की येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे, तर प्रत्येक वादळ आज रात्री शांत करण्यात येणार आहे. प्रत्येक वादळातून परमेश्वर आम्हाला पार घेऊन जाणार आहे. प्रत्येक समस्येतून तो आम्हाला विजयी करणार आहे. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. एक तर आपण बघितलं योनाच्या काळातलं वादळ आणि दुसरं पौलाच्या काळातलं वादळ. आता तिसरं वादळ तर फेमस वादळ आहे. येशू ख्रिस्ताने पण वादळ शांत केलंय. मग तो शास्त्र भाग मागे कसा राहील? वाचूया आपण मार्क याचा 4 अध्याय 35 ते 41. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. आमेन. योना पण झोपी गेलाय, येशू पण झोपी गेलाय. तिकडं पण वादळ आहे, इकडे पण वादळ आहे. तिकडे पण जेवढे जहाजात होते सगळे घाबरले होते, इकडे पण सगळे घाबरले आहेत. शिष्यांनी त्यांचे परिश्रम केले असतील. सगळे त्या गालिल समुद्रामध्ये शिष्यांपैकी जे मासेमार होते, त्या गालिल समुद्राची त्यांना चांगली माहिती होती. ह्या शिष्यांनी त्या ठिकाणी ते वादळ असं पाहिलं की ते सुद्धा सगळे घाबरून गेले, जे एक्सपिरियन्स होल्डर होते. हे मोठे वादळ आणि ह्या लाटा अशा प्रकारे येत होत्या की त्या पाण्यामुळे मचव्यामध्ये पाणी भरू लागलं. मचव्यात पाणी भरणं, जहाजात पाणी भरणं म्हणजे फार घातक गोष्ट आहे. पाण्यावर किती पण जहाज चालवा, पण जहाजाच्या आत पाणी येऊ द्यायचं नाही. जगात राहायचं पण जगिकता आमच्यात येता कामा नये. दुनियेत राहायचं पण दुनियादारी आमच्यामध्ये येऊ द्यायची नाही. दुनियादारी आली का बुडालेच म्हणून समजा. जगातल्या गोष्टी आमच्यात प्रवेश करता कामा नये. जगिक गोष्टी आमच्या जीवनात येता कामा नये. देवाच्या प्रिय लोकांनी, म्हणूनच एक गोष्ट मी सांगेन महत्त्वाची. ज्यावेळेस आपण आराधनाही करतो तर काही आराधक नावं घेणार नाही, कारण की मला तो हक्क नाही. परंतु मी एक मंडळी म्हणून आपल्याला, एक पाळक या नात्याने आपल्याला सांगू शकतो, एक सेवक या नात्याने सांगू शकतो की सिनेमांच्या चालीवर आम्ही देवाची गीतं गाऊ नयेत. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला त्याहून सुपेरियर म्युझिक द्यायला तयार आहे. आपलं कॉलिंग खूप हायर आहे. हालेलुया. आमचं कॉलिंग जे फार उंच आहे. स्वर्गीय देवाची आपण सेवा करतो. आपलं जे म्युझिक आहे ते डायरेक्ट हेवनमधून डाउनलोड होतं. हालेलुया. कितीतरी देवाचे सेवक आहेत, त्यांना डायरेक्ट स्वर्गातून परमेश्वर गीतं देतो. मग आम्ही जगातली गाणी घेऊन, काही आराधक आता जगातली गाणी त्याच्यात येशूचं नाव टाकून काय काय भेळ बनवून लोकांना देतात. ती भेळ खाऊ नका, इंडायजेशन होईल. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आम्हाला खरी आराधना करायची. देव आत्मा आहे. देव काय आहे? आत्मा. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने
आणि खरेपणाने करावी ही त्याची इच्छा आहे. खरेपणाने सत्यतेने परमेश्वराची आम्ही आराधना केली पाहिजे. सत्यतेने जे परमेश्वराला आवडेल अशा प्रकारची आमची आराधना पाहिजे. या ठिकाणी त्या मछव्यामध्ये पाणी शिरू लागलं आहे. परिस्थिती एकदम नेगेटिव्ह झालेली आहे. आतमध्ये पाणी शिरतं आहे. शिष्य काहीतरी प्रयत्न करत असतील, पाणी बाहेर टाकायचा प्रयत्न करत असेल, कुणी वल्ली मारण्याचा प्रयत्न करत असेल. त्यांचे सगळे प्रयत्न फेल ठरले आणि त्यावेळेस त्यांना एक गोष्ट आठवली, आपल्या मछव्यात कोणीतरी विशेष व्यक्ती आहे. बोले येशू मसीह की हालेलुया. त्यांना फार उशिरा आठवलं, सुरुवातीलाच आठवायला पाहिजे आहे की नाही. एक गोष्ट त्यांना समजली आणि मग त्यांनी पाहिलं की प्रभू वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? काय वाटणार? बोले येशू मसीह की. असा कुठला समुद्र आहे जो येशू ख्रिस्ताला बुडवू शकतो? शक्यच नाही. समुद्रात एवढी ताकद नाही की तो येशू ख्रिस्ताला बुडवू शकेल. अख्खा मछवा जरी पाण्याने तुडुंब भरला तरी येशूचं जहाज बुडू शकत नाही, कारण की तो देवाचा पुत्र आहे, सामर्थ्यवान आहे. येशू ख्रिस्त झोपला होता याचा अर्थ का डायरेक्ट तो असा झोपला नाही का त्याला काहीच माहीत नाही. तो झोपला तरी आत्म्यात तो जागा आहे, त्याला सगळं माहिती आहे. वादळ चाललंय, शिष्य काय करतायत तो बघतोय. ज्यांना मी रात्रंदिवस ट्रेनिंग देतोय, माझे शिष्य काय करतायत आता ह्या परिस्थितीत, सगळेच्या सगळे घाबरून गेले, सगळे घाबरले. प्रभूला धन्यवाद की त्या ठिकाणी प्रभूला त्यांनी उठवलं आणि प्रभूला म्हटलं, गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. आमेन. येशूने कोणाला धमकावलं? वाऱ्याला धमकावलं. आज नंतर आपल्या वादळाशी बोलायला सुरुवात करा. आपल्या जीवनातील वादळाला धमकवायला सुरुवात करा. आपल्या जीवनातील वादळ येशूच्या नावात थांबण्यासाठी आज डिक्लेरेशन करा. आम्ही काय बोलतो हे फार महत्त्वाचं आहे. बोलो येशू मसीह की. आम्ही काय विचार करतो हे महत्त्वाचं आहे. आम्ही काय बोलतो ते महत्त्वाचं आहे. आमच्या विचारांमध्ये फार मोठी ताकद असते. आमच्या बोलण्यामध्ये फार मोठं सामर्थ्य असतं. येशू ख्रिस्ताने त्याच्या शब्दाने वादळाला धमकावलं. हा तोच शब्द आहे ज्या शब्दाने सर्व काही निर्माण झालं. हालेलुया. हा त्या देवाचा शब्द आहे जो बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. त्याच देवाचा शब्द आहे. वादळाला त्याने धमकावलं, वादळाला शांत व्हावं लागलं. आज जर येशूने आज्ञा केली तर प्रत्येक वादळ थांबणार आहे प्रियांनो. हालेलुया. आज त्याच्या आज्ञेसाठी, आज त्या सामर्थ्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. प्रभूने फक्त म्हटलं उगा राहा, शांत हो, आणि तात्काळ वारा पडला आणि सगळे निवांत झालं. 40वे वचन. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला विश्वास कसा नाही? तुम्ही इतके कसे घाबरलात? तुम्हाला विश्वास कसा नाही? प्रभूने त्यांना ताडण दिलं. प्रभू त्यांना रागवला. प्रभू त्यांना ओरडला, किती अल्पविश्वासी आहेत तुम्ही, की तुम्हाला विश्वास नाही का? त्यांनी प्रभूला खऱ्या अर्थाने ओळखलं नाही. आणि त्या ठिकाणी शिष्य त्यांची काय स्थिती आहे 41व्या वचनात पहा. तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, हा आहे तरी कोण? सगळ्यांनी म्हणा, हा आहे तरी कोण? पॉवरफुल वचन आहे. सगळ्यांना विचारायचं हा कोण आहे. मोशेने पण एक दिवशी देवाला विचारलं, देवा ठीक आहे संदेश घेऊन जातो, पण तू कोण आहेस? काय सांगू त्यांना? देवाने उत्तर दिलं, मी जो आहे तो आहे. हालेलुया. मी आहे हे देवाचं नाव आहे प्रियांनो. मी आहे म्हणून मीपणा केलेला देवाला आवडत नाही. आमेन. नम्रपणा देवाला आवडतो. मी हे केलं, मी ते केलं. देव म्हणतो अरे ते माझं नाव आहे, सगळं मी केलं आहे. हालेलुया. देवाचं गौरव आम्ही ज्यावेळेस घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते देवाला आवडत नाही. मी आहे या शब्दात सामर्थ्य. एकदा येशू पाण्यावर चालत आला. शिष्य घाबरले. शिष्य म्हणतात, अरे काय चालत आलंय बघा ते, अरे भूत भूत भूत. म्हणजे शिष्यांना हा विश्वास आहे का भूत पाण्यावर चालतं पण देव पाण्यावर चालणार नाही, आहे ना? लोकांना जास्त तिकडं विश्वास आहे. भूत 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 ओरडायला लागले. प्रभूने उत्तर दिलं, घाबरू नका, भिवू नका, मी आहे. आमेन. त्याने म्हटलं मी आहे. वातावरण चेंज झालं. शिष्यांनी विश्वास ठेवला की खरंच प्रभू आहे. आमेन.
आणि पेत्राने डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्झाम पण देऊन टाकली. हालेलुया, बोलो येशू मसीह की. विश्वास पण ठेवला आणि प्रॅक्टिकल म्हणलं, लगेच पाण्यावर चालायचं. मला मी आहे हे परात्पर देवाचं नाव आहे. मी आहे, पॉवरफुल नाव आहे. गेतसेमने बागेमध्ये यहूदा इस्करियोत शिपायांना घेऊन आला, चुंबन घेतलं प्रभूचं. ते शिपाई विचारतायत, तुमच्यामध्ये येशू कोण आहे? येशूने म्हटलं, मी आहे. सगळे शिपाई धाडकन खाली पडले. बोलो येशू मसीह की. का खाली पडले? कारण की मी आहे या नावात खूप पॉवर आहे प्रियांनो. कारण हे देवाचं नाव आहे. आम्ही कधीच असं म्हणता कामा नये मी. आमेन, हालेलुया. कुठली पण गोष्ट झाली, मी घर बांधलं नाही, परमेश्वराने मला हे घर दिलंय. हालेलुया. माझ्या परमेश्वराने गाडी दिली. ही लेकरं चांगली आहेत, माझ्या देवाची कृपा आहे. मी शिक्षण केलं, माझ्या देवाची. प्रत्येक गोष्टीत देवाला इन्व्हॉल्व करा, आणि जो देवाला इन्व्हॉल्व करतो त्याला काहीच कमी पडत नाही. हन्ना रडत होती, देवा संतान दे. रडतीये 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 रडतीये. एली याजक बाजूला उभा आहे. ड्रिंक वगैरे केली वाटतं. मी मद्य पिले नाही स्वामी, मी दुःखित मनाची स्त्री आहे. तिचं दुःख एली याजकाला, बाजूच्या माणसाला कळत नाहीये. ती रडतीये. तुम्हाला काय वाटतं की ती रडत होती म्हणून तिची प्रार्थना ऐकली देवाने? सगळं जग रडतंय, मग काय सगळ्यांच्या प्रार्थना देव ऐकतो? दारुडा बाटलीच्या खांब्यासाठी रडतो? देईल का देव? देईल देव? नाही देणार. रडल्याने प्रार्थना देव ऐकतो हा समज एकदा थोडासा दूर करूया. देवा पुढे आल्यानंतर रडू येतं हा वेगळा भाग आहे, पण रडावं लागतं आणि मग देव देतो हे सगळा समज काढून टाका. हन्ना रडली म्हणून देवाने प्रार्थना ऐकली नाही. हन्नाची प्रार्थना ही होती, देवा मला जर तू पुत्र दिला तर मी तो तुला परत देऊन टाकेल. जेव्हा तुमच्या प्रार्थनेत त्याचा संकल्प दिसतो परमेश्वराला, मी छोट्याशा घरात राहतो प्रभू, मोठं घर झालं ना मला तिथं तुझ्या नावाने प्रार्थना घेता येईल, म्हणून मला घर दे. मी सांगतो ना, बंगले देईल परमेश्वर तुम्हाला. असा पैसा देईल, ईडीवाले मागं लागतील तुमच्या हात धुवून. ऐकताय का तुम्ही? एवढा पैसा देईल परमेश्वर, तुम्हालाच कळणार नाही एवढे आले कुठून. हालेलुया. तुमच्या बँकेच्या अकाउंटवर किती शून्य मोजायला तुम्हाला चष्मे लावावे लागतील. नक्की किती शून्य आहेत तू तरी मोजून सांग. एवढा पैसा तुमच्याकडे येईल. पण कधी? कधी? ज्या वेळेस त्या प्रार्थनेत देवाचा उद्देश आपण बोलू. तुझ्यासाठी, तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुला देण्यासाठी, तुझ्या कार्यासाठी मला दे, मी तयार आहे. परमेश्वर तुमची झोळी कधीच रिकामी राहू देणार नाही. परमेश्वर त्याच्या बरकतीने तुम्हाला भरणार, त्याचा गौरव तुमच्या जीवनात प्रकट होणार. आज या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, वारा शांत झाला. प्रभूच्या नावात ते असीम सामर्थ्य आहे. प्रभूकडे ते असीम सामर्थ्य आहे. योनाच्या काळात वादळ शांत झालं, पौलाच्या काळात शांत झालं, येशूच्या काळात शांत झालं. आज पण वादळ शांत होणार प्रियांनो. हालेलुया. आज जे ही वादळं चाललेले आहेत ख्रिस्ती समाजाच्या विरोधात, ख्रिस्ती लोकांच्या जीवनात जी ही वादळं तुम्हाला दिसत आहेत, ती प्रत्येक वादळं शमवण्यात येतील. कारण की त्या वादळांना शांत करणारा प्रभू आमच्या सानिध्य उतरला आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की.